चंद्रपूर जिल्हा हा अत्यंत प्रदूषित मानला जातो। अशातच WCL आणि महाऔष्णिक केंद्रामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले आहे। जे कोळसा खदानच्या परिसर आहे त्यातून कोळसा महाऔष्णिक विद्युत केंद्राला जातो त्या ठिकाणची पाहणी या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत देखील आपण बघू शकतो चर्चा करण्यात येत आहे की या ठिकाणी नेमका प्रदूषण कशामुळे होत आहे। प्रशासनाला देखील सूचना देऊन येत आहे, कारण की या भागामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती आहे। लोकवस्तीमध्ये अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आहे, कारण की या धुळीमुळे अनेक लोकांना आजार देखील झाले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार भाऊ, नेमकं बहुत मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जे नागरिक आहेत त्यांना आजार झाले आहे। या धुळीचे कण आहे त्या कणामुळे लोकांना भरपूर त्रास होत आहे। काय सांगाल? आज आपण इथे पाहणी केली। निश्चितपणे गंभीर बाब आहे। आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी, या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी विशेष करून आता इतकं प्रदूषण वाढायला लागलं, यासाठी जे मिटिगेशन आहे, यासाठी ज्या उपाययोजना आहे त्या मधातच बंद होतात। पाण्याचे तुषार सोडून जे डस्ट हवेमध्ये उडते, खरं तर त्याला जमिनीवर सेट व्हावं या दृष्टीने यंत्रणा पण त्या कमतरता आहे। आता असं ठरलं आहे की या यंत्रणा वाढवायच्या, CCTV कॅमेरे लावायचे की कोणीही त्या यंत्रणा बंद करू नये। मधात तिचं आग लागते, एअर पोल्युशन होते। आणि तुम्ही स्वतः बघितलं असेल की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे का विशिष्ट डेसिबल नंतर आवाजाची जी काही तीव्रता आहे, आवाज प्रदूषण होता कामा नये। आम्ही गणपती उत्सवामध्ये DJ वाजवायला बंदी करतो आणि इथं जर आवाज ऐकला ना इथं, तर या आवाजाने आसपासच्या लोकांना त्रास होत नाही का? शेवटी आम्ही इथे वीज उत्पादित करतो महाराष्ट्राच्या हितासाठी। जय भवानी जय शिवाजी म्हणत आम्ही नेहमी ही भावना ठेवली की महाराष्ट्राचं कल्याण व्हावं। पण याचा अर्थ असा आहे का की इथं आसपास राहणाऱ्या सन्माननीय नागरिक बंधू भगिनींना, गरीब लोकांना काय जगण्याचा अधिकार नाही आहे का? हा अधिकार काही महाराष्ट्राच्या विशिष्ट क्षेत्रालाच आहे का? आम्ही वीज निर्माण केल्यावर आम्हालाच करंट दिला जाईल प्रदूषणाचा, हे तर सहन होणार नाही। आणि म्हणून WCLचे सर्व वरिष्ठ अधिकारी, CGM विजय राठोडजी आणि जिल्हाधिकारी महोदय विवेक जॉन्सनजी आले आहेत। आम्ही काही निर्णय केले आहे एक परमनंट स्वरूपामध्ये। बाकी देशातही कोल माइन्स आहे। जर तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या कोल माइन्समध्ये गेलात तर तुमच्या लक्षातच येत नाही तिथं कोल माइन्स आहे। तर मग अशा प्रसंगामध्ये आता भारत हा विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही इतर देशाच्या पुढे चाललो आहे, तेव्हा प्रदूषणाचाही विचार वारंवार मांडला गेला आहे। इथं कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, स्किन डिसीजचं प्रमाण जास्त आहे। आता मी ठरवलं की पुढच्या महिन्यात इथं या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये गोंडवाना विद्यापीठाची एक रिसर्च टीम पाठवली पाहिजे। प्रत्येक घरी जाऊन ते सर्वे करते। शेवटी याचा दुष्परिणाम काय होतो यांचा हातावर पोट आहे। रोजच्या मजुरी करणारा मोठा वर्ग आहे, त्यांच्याही कार्यक्षमतेवर परिणाम होतो। मग आपण काही यांना प्रदूषण भत्ता तरी दिला पाहिजे की हा 10,000 रुपये महिना प्रदूषण भत्ता, काही तर केलं पाहिजे। त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असं काहीच होत नाही। आणि मग आमच्या लाडक्या बहिणींनी हा एल्गार करण्याचं ठरवलं आहे। मी तर लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभा आहे, पूर्ण शक्तीने उभा राहील। जोपर्यंत हा प्रश्न संपत नाही तोपर्यंत आम्ही ताकद लावून इथं उभे राहू। आणि परमनंट सोल्युशनसाठी CGM WCL आणि CGM CTPS विजय राठोड नावाचे चांगले अधिकारी आले आहे, कार्यक्षम अधिकारी आता नुकतेच आले आहे। आणि मला विश्वास आहे की ते या बाबतीमध्ये स्वतः लक्ष देऊन नवीन यंत्रणा हे लावेल। आम्ही जर MMRDAच्या विकासासाठी, लोकांच्या सोयीसुविधासाठी 11 लक्ष कोटी खर्च करू शकतो, तर इथं 200-400 कोटी खर्च करायला अडचण येऊ शकत नाही। हे होते भाजप नेता सुधीर मुनगंटीवार। प्रदूषण कमी करण्यासाठी इथं उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी बोलले। निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।